माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील मानसंत महिमा ग्रंथ मधून आपण विविध संतांचा महिमा जाणून घेत आहोत. त्यातील एक श्री संत काणोपात्रा महिमा भाग 6 कथासार अभिवाचन करत आहे. आपण आता बघूया. भेटी झाली ज्ञानदेवाची. काणोपात्रेला झालेली ज्ञानदेवाची भेट म्हणजे ज्ञानदेवाने बहुजन समाजाला पतितांना उद्धारण्यासाठी घालून दिलेल्या भक्तिमार्गाची प्राप्ती. ज्ञानदेवाची शिकवण त्यांनी अमृतमय अभंगवाणी समकालीन संतांच्या तोंडून तिच्या कानावर पडली. तिला जीवन उजळून टाकण्याचा मार्ग सापडला. त्यांच्या अभंगवाणीतून उन्नत जीवन जगण्याचं तिला आश्वासन मिळालं. म्हणून ती भक्तिप्रेमानं ओठुंबून गेलेल्या अंतःकरणानं ज्ञानदेवाच्या समाधीच्या दर्शनासाठी आळंदीला गेली. समाधीचं दर्शन घेतल्यावर अंतःकरणातील सारा कृतज्ञता भाव उचंबळून आला. आपल्या पंचप्राणांनी तिनं त्या समाधीला ओळलं. ज्ञानदेवाच्या भेटीनं आपलं भाग्य उजळल्यासारखं तिला वाटू लागलं. ज्ञानदेवाच्या समाधी दर्शनाचा सुख सोहळा वर्णन करताना ती म्हणते, काय म्हणते ऐका. शिव तो निवृत्ती विष्णू नाम देव पाही, सोपान तो ब्रह्मा माया मुक्ता बाई, धन्य 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 निवृत्ती राया, धन्य ज्ञानदेव सोपान सोपान राया, प्रत्यक्ष पैठणी भटा दाविती प्रचिती, रेडियाच्या मुखी वरविली वेद श्रुती, 1400 वर्षाचे तृप्ती स्थिर रहिवासी, गर्वहर वीरा चालविली विंतीसी, धन्य काणोपात्रा आजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची मनोनिया. समाजाला ती विठाई दिसत नाही. समाजाला ती विठाई दिसत नाही. आता बघूया आईचा आग्रह. काणोपात्राची आई आता वृद्धत्वाकडे झुकू लागली होती. चरित्रात कसा चालणार याची तिला चिंता वाटू लागली. समाजाचे डोळे आपल्या लावण्यती मुलीकडे लावून राहिले हे ती जाणत होती. काणोपात्रा आता करणार तरी काय? गणिकेप्रमाणेच गणिकेच्या कन्येलाही समाजात स्थान नाही. आईच्या पिढीजात व्यवसाय मुकाटपणे करणे, आयुष्यभर वासनांनी बरवटलेल्यांचा भोगा विषय होणे आज एक पर्याय तिच्यापुढे होता. म्हणूनच आई आपल्या मुलीला म्हणू लागली होती. काय म्हणत होती? काणा, आता किती दिवस हरिहरी करीत बसणार? का माझ्या हरिभजनाची तुला काय अडचण वाटू लागली की काय गं? तसं नाही काणा, आता मी थकले गं. माझी सारी भिस्त तुझ्यावर. तुझ्याशिवाय कोण आहे मला या जगात? आई तू काय काळजी करू नको. तुझ्या म्हातारपणाची सर्व काळजी मी घेईन. काणा, मला काळजी नाही, तुझीच काळजी लागून राहिली आहे मला. आई, माझी काळजी घ्यायला विठू माऊली समर्थ. मुली दिवसभर देवाचं नाव घेत बसल्यानं पोटाची खळगी भरत नसते. आपल्याला कुठं कमी पडलं आहे 2 वेळा खायला? आजवर कमी पडलं नाही, पण इथून पुढं पडणार पण ते कसं बरं सांग? काणा, मी आता म्हातारी झाले. सुकून कोमेजून गेलेल्या फुलाला कोण विचारणार? भ्रमर वेलीवरच्या टवटवीत कळीभोवतीच गुंजराव करणार माझं निर्माल्य झालेलं अडगळीशिवाय त्याला स्थान नाही. काणोपात्रा, तुलाच आता सारं पाहायला हवं. आई, तुला म्हणायचं तरी काय? मी दुसरं काय सांगणार? लोक तुझ्याकडे डोळे लावून बसलेत. आई, तू म्हणतेस तरी काय? तुझ्यासारखं मी शरीर विकून समाजाच्या भोग लालचीची साधन व्हावे असे तुला वाटते का? मुली, त्याशिवाय आपल्या भोळी काय लिहिलंय ग? आई, हे शक्य नाही. पंढरीच्या पांडुरंगाचे माझं सारं जीवन बदलून टाकलं आहे. मी आता पतित राहिले नाही. मी पुन्हा पतितांचं जीवन जगणार नाही. माझा देह पवित्र आहे, सुंदर आहे. त्यात पांडुरंगाच्या प्रीतीचा भक्तीचा सुगंध दरवळतोय. पुन्हा मला त्या घाणीत का ढकलतेस? मी तुझं मुळीच ऐकणार नाही. तू माझं ऐकणार नाहीस तर समाज तुझं ऐकणार नाही. त्याच्यापुढे तुझा निग्रह टिकणार नाही. मुली, नीट विचार कर. समाजापुढे तू एकटी काय करणार? आई, मी एकटी नाही, मी दुबळी नाही. मिठी आई माझ्या पाठीशी आहे, माझ्या पाठीशी आहे. समाजाला मी ती विठाई दिसत नाही. तो तुला देवळातनं ओढत आणील, त्याचा तो हक्क बनलाय. या हक्काला ते नैतिक आधारही देतील. अशा वेळी तू काय करणार? आई, मी प्राण देईन, पण कुणाच्या वासनेची बळी होणार नाही. काणा, तुला ते जमणार नाही गो. आई, मी ते करून दाखवेन. मुली, माणसाला तू ओळखलं नाहीस. आई, माणसाला मी चांगलं ओळखते. ज्यांनी तुझ्या देहाचा उकिरडा केला त्याच माणसात माझा पुन्हा जायला तू मला सांगतेस? ज्या माणसानं तुझा फक्त देहाकडं पाहून आपल्या वासना शमविल्या, तुला पतित ठरवून उपेक्षलं, दूर ठेवलं, त्याच माणसाच्या भोग लालसेचं साधन म्हणून मी माझं शरीर त्याला अर्पण करावं म्हणतेस? आई, या दुष्ट चक्रातून आपण आपली सुटका कधीच करून घ्यायची नाही का? काणा, तुझं मन मी ओळखते. तू शरीराची सुटका करून घेऊ पाहते, पण शरीराला पोट असतं हे विसरते.
आई पोटापेक्षा मनाची भूक मोठी असते. माझं मन मी मात्र मारू शकत नाही. माझ्या मनाला ओढ लागली. पांडुरंगाची मी लौकिक जीवनाचा त्याग केला. मला त्यात पुन्हा ओढू नको. कानोपात्रेच्या दृढ निश्चयापुढे आईला माघार घ्यावी लागली. आता बघूया बेदरच्या बादशाचे बोलावणे. कानोपात्रा ऐन तारुण्यात होती. तिच्या सौंदर्याचा बोलबाला मंगळवेढ्याची शिव ओलांडून दूरवर पसरला होता. एका गणिकेची मुलगी तिच्या प्राप्तीसाठी कोणीही प्रयत्न करावा, मग राजाच्या इच्छाड कोण येणार? राजदरबारी राजाला खुश करून आपलं प्रस्थ वाढविणारी माणसं कमी नसतात. राजदरबारी कोणतीही लाचारी पत्करण्यास सिद्ध असलेला असाच एका गृहस्थानं कानोपात्रेचं सौंदर्य पाहिलं. तो तटक राजदरबारात आला. राजाला मुजरा करून म्हणाला, महाराज तुम्ही मोठे भाग्यवान, अल्लाचं तुमची सतत काळजी वाहतो म्हणायचं. काय झालं तरी काय, मेहरबान आपल्यासाठी खुदानं मंगळवेढ्यात एक श्रीरत्न जन्माला घातलंय. कुंपणावरच्या वेलीला आलेलं फूल कोणाही वाट सरून तोडून नेऊ नये म्हणून आपल्याला वर्दी द्यायला आलोय. असं श्रीरत्न शोधूनही सापडणार नाही. तुमच्याशिवाय त्या फुलाचा स्वाद घेण्याचा अधिकार आहे कुणाला? कुठे आहे ती छोकरी? मालिक आपल्याच राज्यातील मंगळवेढ्यात. होय, मग जासूत पाठवून घेऊन या तिला आपल्या राजवाड्यात. आणि मग राजाचे जासूत मंगळवेढ्यात आले. श्यामा नायकिनीचं नाव विचारताच लोकांना सारं काही उमगलं. आपल्या हातचं श्रीरत्न जाणार हे त्यांनी मनोमन ओळखलं. पण राजाच्या इच्छेच्या विरुद्ध कोण जाणार? कोणी ब्रह्मी काढला नाही. मुरदाड म्हणायच्या माणसाने त्यांना श्यामा नायकीचं घर दाखवलं. कानोपात्रेनं आपल्या भ्रष्ट जीवनाचा त्याग करून एका परीनं समाजाला दुखवलं होतं. आपल्या उपभोगासाठी असलेल्या नायकिनीच्या जातीत जन्माला येऊनही ती आपल्यालाच अवेरून देवदेव करू लागली होती. हे त्या समाजाला सहन होत नव्हतं. अशा स्वार्थी भोगलोलूप मुरदाडपणाच्या समाजाकडून तिला संरक्षण मिळणं शक्य नव्हतं. एकीकडून समाज दुखावलेला, दुसरीकडून राजा लोभावलेला. तिनं न्याय मागायचा कोणाला? कानोपात्रा सर्वस्वी प्रतिकूल अशा परिस्थितीच्या कचाड्यात सापडली. राजाच्या जासूसांनी तिचा राजाचा निरोप सांगितला. राजाचा निरोप ऐकताच कानोपात्राचं अंतःकरण दुभवून गेलं. अखेर पापी वासनेनं तिची पाठ सोडली नाही. तिला आता कोणीच वाली उरला नव्हता. खुद्द राजात जुलूम करू लागल्यावर तक्रार करायची कुणाकडे? एका पांडुरंगाला टाव फोडून हात देण्याशिवाय तिला अन्य मार्ग उरला नव्हता. राजा लुटी जरी प्रजाजनांना, बंधुविकी जरी निज भगिनीला. अशा परिस्थितीत विक्रा तक्रार करायची तरी कोणाजवळ? तिच्यावरच संकट अनिवार्य होतं. वादळात सापडलेल्या लतिकेसारखी तिची स्थिती झाली. वाघाच्या तावडीत सापडलेल्या हरिणीसारखी ती भेदरून गेली. आता धाय मोकळून एका पांडुरंगाला झाक देणं एवढा उपाय शिल्लक राहिला. तिनं सारे प्राण कंठाशी आणून पांडुरंगाचा धावा केला. काय धावा केला? नको देवराया अंत पाहू आता, प्राण हा सर्वता फुटोटा पाहे. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले, मज लागी झाले तैसे देवा. तुझा विनटावन दिसे त्रिभुवनी, धावे हो जननी विठाबाई. मोकलीन आस झाले मी उदास, घे कानोपात्रेस हृदयात. पांडुरंगा तूच मला आपल्यात सामावून घेतल्याशिवाय हे संकट दूर होणार नाही. तुझ्याशिवाय या त्रिभुवनात मला आसरा राहिला नाही. देवा तूच तुझ्या हृदयात मला दडवून ठेव, माझी लाज राख. कानोपात्रा मुसमुसून रडत होती हो. आईनं पदराने तिचे डोळे पुसत होते. तिची समजूत घालत होती. पण तिची दृष्टी लागून राहिली होती कोणाड्यातील कृष्णाच्या मूर्तीकडे. तिला वाटत होतं कृष्ण सखा द्रौपदीचे लाज राखण्यासाठी जसा धावून आला तसा आपली लाज राखण्यासाठी धावून येईलच. कानोपात्रा यायला विलंब लावित आहे असं पाहून बादशाहचे शिपाई तिला म्हणाले, तू जर सुखा समाधानाने येणार नशील तर तुला जबरदस्तीने बेदरास नेण्याचा हुकूम बादशाहने आम्हाला दिला आहे. बोल, येणार आहेस की नाही? कानोपात्रेला आपलं हे मरण अडळ आहे कळून चुकलं होतं. पण क्षणभरात तिला कुठून प्रेरणा आली तिलाच समजला नाही. ती एकदम सावध झाली. दारापाशी येऊन त्या शिपायांना म्हणाले, ठीक आहे, राजाची आज्ञा मी मोडत नाही, पण माझी एक विनंती मान्य करा. मला पंढरीच्या पांडुरंगाचं शेवटचं दर्शन घ्यायची इच्छा आहे. त्याला डोळा भरून पाहते, मग येते तुमच्याबरोबर. तुम्ही परत यालच कशावरून? वाटल्यास तुम्ही पंढरपूरला येऊन मला घेऊन जा. ठीक आहे. यापेक्षा काही निराळ घडलं तर बादशाहच्या क्रोधाला बळी पडायला.
आणि मग कानोपात्र हाती विणा घेऊन सकाळची पंढरपूरला निघाली. ऊर तपापत होती, ऊर धपापत होता, पण उरी अखंड नामस्मरण होतं. कपाळाला कुंकवाखाली बुक्क्याचा टिळा होता. सुचिरभूत वस्त्र परिधान केलेली कानोपात्रा सतीचं वान घेऊन निघालेल्या समर्पित स्त्रीसारखी सात्विक निराभिलाष उन्मनस्क दिसत होती. दुपार झाली. सूर्य डोक्यावरून खाली उतरू लागला होता. पायाला चटके बसत होते, पण कानोपात्रेला त्याचं भान नव्हतं. अनंताच्या त्रिरस्ती निघाली होती. वृत्ती निराकार झाल्या होत्या. पूर्ण मावळून गेला होता. देह सावलीसारखा बरोबर येत होता. सावलीला कधी उन्हाचे चटके बसतात का, तसे तिच्या शरीरालाही उन्हाचे चटके भासत नव्हते. पंढरपूरची शिवाली. कानोपात्रेच्या पायाची गती वाढत गेली. ती थेट चंद्रभागेजवळ आली. हातपाय धुतले, चूळ भरली, थेट देवालयाच्या पायऱ्या ओलांडू लागली. नामदेवाच्या पायरीवर तिनं नामदेवाच्या समाधीचं दर्शन घेतलं. चोखोबाच्या समाधीला मनोभावे वंदन केलं. तिला एकदम आठवलं, या चोखोबाच्या गळ्यात पांडुरंगानं आपली वैजंती माळा घातली होती. केवढ्या यातना सोसाव्या लागल्या त्यासाठी. चोखोबांना, आहे तुझ्या मनाची एवढी तयारी? कानोपात्रेच्या मनाचा निश्चय आता पक्का झाला होता. दिनाचा दयाळू पतितांचा पावन कर्ती पांडुरंग. त्याला टाहो फोडून हाक मारायची, त्याचा धावा करून आपले प्राण त्याला समर्पित करायचे. कानोपात्रा पांडुरंगासमोर उभी राहिली. आपल्या विशाल काळ्या शार डोळ्यात तिनं ते सावळं रूप साठवून घेतलं. डोळे घट्ट मिटून घेतले आणि पांडुरंगाला विनवू लागली. आपुल्या निढळी लिहिले अक्षरे, तुम्हा खोटे करे कोण म्हणे. वायाचं म्या देवा दरिले आवडी, न पावे जोडी काही केल्या. आता पंढरीनाथा नको पाहू अंत, आला तो आघात निवारावा. म्हणून कानोपात्रा येत लोटांगिनी, वारंवार विनविनी करीत असे. पांडुरंग, माझ्यावर आलेल्या ह्या संकटाचा दोष मी तुला देत नाही, पण तू भक्तवत्सल आहे. या संकटाचा भार मात्र तुझ्यावर घालीत आहे. तूच याचं निवारण कर. माझ्या या देहात तुझाच वास, हा देह तुझ्या निवासामुळे पवित्र झाला. या पवित्र देहाची विटंबना तू कशी होऊ देशील? पांडुरंगा, यासाठी मी तुझ्याकडे धावत आले. तू मला तुझ्याच सामांगे कुडीतला प्राण आता कंठाशी आलाय. भक्ताची लात तू आपल्या हृदयाशी मिरवतो. तुझ्या चरणाची आता मला ठाव दे, नाहीतर भक्तवत्सले तुझं ब्रीद खोटं ठरेल. कानोपात्रेचा धावा अखंडपणे चालला होता. पुजारी जात येत होते. तिची ती बेभान अवस्था पाहून सारे चकित झाले होते. मंदिरातलं सारं वातावरण कारुण्यानं ओथंबून आलं. रात्रभर कानोपात्रा उभी होती. विनेच्या तारा थरारून उठल्या होत्या. कंपायमान झालेल्या तिच्या होठातून आता नामस्मरणाचा अखंड घोष होत होता. रात्र उलटून गेली होती. ब्रह्ममुहूर्तावर पुजारी पुन्हा देवालयात आले होते. त्यांचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना. काल विनाती घेऊन उभी राहिलेली कानोपात्रा आजही तशीच नामस्मरणाचा घोष करीत उभी होती. सूर्योदयाच्या आतच पुजाऱ्याने महापूजा आटोपली. कानोपात्रेचा धावा अखंडपणे चाललेला होता. कानोपात्रेची समर्पित भक्ती पाहून त्यांना भरून आलं. त्यांनी तिच्या भाळी बुक्का लावला. त्याचा स्पर्श होताच कानोपात्रेच्या मुखातून अभंगवाणी बाहेर पडू लागली. कोणत्या अभंगवाणी पडली ऐकूया. वर्म वैरियाचे हाती देऊ नको गा श्रीपती, तू तो अनाथाचा नाथ दीन दयाळू कृपावंत. वेद पुराणे गरजती, साई शास्त्रे विवादती, चरणे ब्रीद वागविती तुझी कानोपात्रा दासी. आपलं मर्म वैराग्याच्या हाती जाऊ नये म्हणून ती पांडुरंगाला काकुळतीनं विनवत होती. तिला आता कळू लागलं होतं की पायात रान राहिले नाही. प्राण कंठास येऊन ठेपले. आत्मा कुडी सोडायला अधीर झाला. अवकाश आहे तो परमात्मा पांडुरंगाच्या आज्ञेचा, पण तिला अल्प काळात असह्य होऊ लागला. म्हणून ती काकुळती येऊन पांडुरंगाला परोपरीने विनवत होती. काय म्हटली पांडुरंगाला ती? पुरविली पाटण सोडी खळ, अधम चांडाळ पापराशी, वारिता नायके दुष्ट दुराचार, काय करू विचार पांडुरंगे. तू माय माऊली जगाची सावली, म्हणून मिठी चरणी घाली तसे. विनवी कानोपात्रा जोडून या हात, आता देहंत समय आला. देह विसर्जनाचा तिचा निर्धार झाला होता. पण पांडुरंग आपले पंचप्राण आपल्यात का मिसळून घेत नाही? कशासाठी एवढा वेळ लावित आहे? थोड्या वेळातच संकट देवाच्या दाराशी येणार. मग देहाची विटंबना झाल्यावर प्राण सोडण्यात काय अर्थ? असा विचार मनात येऊन ती क्षणभर निराश होऊन म्हणाली, संचित माझे खोटे मज असे ग्वाही, तूच बोल नाही देवराया. मानिलावर वसा प्री झाला निरास, आता पाहू वाट कवनाची.
कानोपात्र अशी निराश होऊन बसली असली तरी तिची पांडुरंगावर निष्ठा आढळ होती. विठू माऊली आपल्याला हृदयात घेईल याची तिला खात्री होती. आपल्या तपश्चर्येची सांगता व्हायलाच काय तो अवकाश, किंवा आपला चिर समाधीची साधना पूर्ण होण्याचाच काय तो अवधी, असं समजून तिनं साऱ्या चित्तवृत्ती एकवटून परमेश्वराला त्याच्या ब्रिदांचेच संकट घालून विनवलं. पतित पावन मनसी आदी तरी का उपाधी भक्ता मागे, तुझे मनविता तुझे अंगसंग पुणेपणा सांग कोणा संगे. सिंहाचे भातुके जंबुक पै नेता थोराची या मातीला जवटे, म्हणे कानपात्रा देह समर्पिणे करावा जतना ब्रिदासाठी. आपण सिंहाचे भातुके आहोत हा कानोपात्रीचा अभंगात व्यक्त झालेला आत्मविश्वास तिच्या साधनेचे फलित होता. परमेश्वरा तुझ्या निवासानं पवित्र झालेला देह नसून तुझ मंदिरच बनला आहे. त्याची विटंबना झाली तर कमीपणा कोणाला येणार. या तिनं विचारलेल्या प्रश्नातून तिच्या पारमार्थिक जीवनाच्या विकासाची परमोच्च अवस्था व्यक्त होते. तिनं परमेश्वराला माझ्या देहाचं संरक्षण कर म्हणून साकडं घातलं नाही, तर माझा देह तुला समर्पित होऊ दे, माझे प्राण अनंतात विलीन होऊ देत, अशी तिची विनवणी होती. या विनवणीतून तिची समर्पित भक्ती व्यक्त होते. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात पुढील कथा बघूया. ज्ञान वैराग्ये भजली न तुमते, आमुते पंढरीनाथे न विसरीजे. दंभ प्रपंचे भजली न तुमते, आसुते पंढरीनाथे न विसरीजे. विनवी काणपात्रा पंढरी रायते, आमुते पंढरीनाथे न विसरीजे.